नमस्कार, सगळ्यांना नमस्कार. आणि डॉक्टर काकांना विशेष नमस्कार आणि आभार. कारण आम्ही खूपच वर्ष जुनी आमची ओळख आहे, पण असं काही एकत्र आम्हाला काही आतापर्यंत करता आलं नव्हतं. आम्ही खूप वेळा प्रयोगांना भेटायचो, दुसऱ्यांच्या प्रयोगांना, पण मला वाटतं आज तो योग आलेला आहे. आजच्या कार्यक्रमाची पत्रिका आपण सगळ्यांनी वाचलेली आहे. तर त्याच्यामध्ये अप्लाइड थिएटर म्हणजे नाटकाच्या पलीकडचं नाटक असा एक विषय त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. तर म्हणजे नक्की काय, त्याचा वापर कुठे कुठे आपल्याला करता येतो, कशा प्रकारे करता येतो शकतो, याच्याबद्दल आपण थोडक्यात त्याच्यानंतर आपण प्रश्न उत्तर काही असतील तर घेऊ. मी मूळचा आहे कोल्हापूरचा. कोल्हापुरात लहानपणापासून मी नाटकामध्ये भाग घेणे, मग बालरंगभूमी, त्यानंतर राज्य नाट्य स्पर्धा, प्रायोगिक, हौशी असं करत करत व्यावसायिक मध्ये काही मी फक्त गेलो नाही. त्याच्या आधीच मी थोडस थांबलो आणि नाटकाचं एक वेगळं अंग, ज्याला अप्लाइड थिएटर किंवा उपयोजित रंगभूमी असं ज्याला म्हणतात, त्या विषयाकडे मी जास्त करून आकर्षित झालो. त्या विषयातलं शिक्षण मी पूर्ण केलं युनिव्हर्सिटी ऑफ लंडन मध्ये, मास्टर्स इन अप्लाइड थिएटर. आणि परत येऊन पुण्यामध्ये फ्लेम नावाची युनिव्हर्सिटी आहे बावधानला, तिथे मी काही काळ शिकवत होतो. त्याच्यानंतर मी म्हणजे साधारण कलाकारांना एकसारखं बराच काळ केलं की कंटाळा यायलाच लागतो. त्याच्यामुळे मी नोकरी सोडली आणि माझी माझी कंपनी सुरू केली. त्या कंपनीचं नाव आहे थिएटर रिसोर्स. आणि आमची कंपनी जे काम करते ते थोडस वेगळ्या पद्धतीचं आहे. आम्ही वेगवेगळे इंडस्ट्री आणि वेगवेगळ्या ज्या कॉर्पोरेट कंपन्या असतात त्यांच्यामध्ये नाटकाद्वारे ट्रेनिंग देण्याचं काम करतो. या सगळ्या कंपन्यांना आपल्या एम्प्लॉईज साठी ट्रेनिंगची गरज असते. तर ते ट्रेनिंग आम्ही 100% नाटकाच्या द्वारे देतो आणि गेले जवळजवळ 6-7 वर्ष आम्ही ते करतोय. भारतभरात वेगवेगळ्या प्रकारचे क्लायंट आहेत. आय टी कंपन्यांपासून फार्मास्युटिकल कंपनीज, सर्व्हिस इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग, अशा सर्व एरियाज मध्ये. तर मुळात अप्लाइड थिएटर म्हणजे काय, असा मुख्य प्रश्न आपल्याला पडतो. जसं आपल्याला माहिती आहे की सायन्सचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स मध्ये अप्लाइड मॅथमॅटिक्स आणि अप्लाइड फिजिक्स असे दोन विषय आपल्याला ऐकून तरी किमान माहिती असतात. जे शिकलेले आहेत त्यांना ते माहितीच असेल. तर जसं प्युअर मॅथमॅटिक्स आणि अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे, तसंच आपल्याकडे प्युअर थिएटर आणि अप्लाइड थिएटर असे ढोबळ मानानं त्याचे दोन प्रकार पडतात. प्युअर थिएटर मध्ये आपल्याकडे स्क्रिप्ट असते, कलाकार असतात, वेगवेगळे टेक्निशियन्स असतात. आपण सगळ्यांना एकत्र घेतो, ते नाटक आपण बसवतो आणि मग त्या नाटकाचे प्रयोग आपण वेगवेगळ्या ठिकाणी करतो. अप्लाइड थिएटर मध्ये आपण काय करतो की अप्लाइड थिएटर मध्ये आपल्याकडे कुठल्याही प्रकार, तर आपण ज्या एरियामध्ये काम करणार आहोत त्या लोकांच्या सोबत त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, हे प्रॉब्लेम्स आपण नाटकाच्या द्वारे सोडवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे उदाहरणार्थ, मी समजा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये तिथले जे काम करणारे लोक आहेत, सुपरवायझर्स आहेत, त्यांच्यासोबत जर मी काम करत असेल तर त्या सुपरवायझर लोकांना काम करत असताना कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात ते प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणं, त्या प्रॉब्लेमसाठी कुठल्या कुठल्या प्रकारचे सोल्युशन्स असू शकतात, हे सोल्युशन्स नाटकाच्या द्वारे आयडेंटिफाय करून त्यांच्या समोर ठेवणं आणि त्यातलं बेस्ट पॉसिबल सोल्युशन जे बाकीच्या सगळ्या फॅक्टरचा विचार करून त्यांना निवडता येईल अशी एक जाणीव त्यांना निर्माण करून देणं, असं अप्लाइड थिएटरचं मुख्य काम आहे. आता जसं मी तुम्हाला एक इंडस्ट्रीचं उदाहरण दिलं, तसंच दुसरं आपण शाळेचं उदाहरण घेऊ.
शाळेमध्ये आपल्याकडे इतिहास, भूगोल, वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा हे शिकवण्यासाठी नाटकाचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये करता येतो आणि जगभरातल्या काही देशांमध्ये तो केला जातो सुद्धा. आपल्याकडे त्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे. त्याला थिएटर इन एज्युकेशन असं एक पॉप्युलर नाव आहे, जे आपल्याला काही जणांना ऐकून माहिती असेल. की थिएटर इन एज्युकेशन म्हणजे काय? तर एज्युकेशन मध्ये थिएटरचा वापर कसा करायचा? म्हणजे नाटकाचा वापर करून मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं एज्युकेशन कसं देता येईल? हाचा त्याच्यामध्ये मुख्य वापर करता येतो. आणि तिसरा जो भाग आहे, तो आहे थिएटर इन सोशल स्पेसेस. सोशल स्पेसेस म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या एन-जी-ओज आहेत. या एन-जी-ओ समाजामधल्या विविध घटकांच्या बरोबर वेगवेगळ्या पद्धतीचं काम करत असतात. मग काही आरोग्याशी संबंधित असेल, काही शिक्षणाशी संबंधित असेल, काही बालविवाह असेल, काही डोमेस्टिक व्हायलन्स असेल, हेल्थच्या संदर्भात असेल, एन्व्हायरमेंटच्या संदर्भात असेल, असं वेगवेगळ्या प्रकारचं काम आपल्याकडे बऱ्याचशा एन-जी-ओज करत असतात. आता याच्यामध्ये अडचण कुठे येते, की जेव्हा ते एखाद्या सोसायटीमध्ये जातात, एखाद्या वस्तीमध्ये जातात, तर तिथं असणारं शिक्षणाचं प्रमाण, तिथं असणारं एकंदर समजुतीचं प्रमाण, त्यांचं असणारं आर्थिक जे काही त्यांचं बॅकग्राऊंड आहे, या सगळ्याचा जर विचार केला, तर फक्त चांगल्या गोष्टी त्यांना समोर सांगून बऱ्याचदा ते जो आपल्याला एक परिणाम साधायचा आहे, तो साधता येत नाही. मग काय करावं लागतं? मग आम्ही तिथे नाटकाचा वापर करून त्यांना याचा अनुभव देतो, याचा एक्सपिरियन्स त्यांना देतो. म्हणजे उदाहरणार्थ डोमेस्टिक व्हायलन्स सारखा विषय असेल, तर डोमेस्टिक व्हायलन्स या विषयावरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेस हे आम्ही तिथल्या माणसांच्या बरोबर करून घेतो, जेणेकरून हा विषय किती गंभीर आहे, या विषयाचे काय परिणाम होऊ शकतात, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, याचा त्यांना अनुभव येतो. आणि मग हा अनुभव जो आहे, हा त्यांच्यासाठी हा लाँग टर्म टिकणारा असा एक परिणाम असतो. अशा 3 मुख्य याच्यामध्ये म्हणजे थिएटर इन एज्युकेशन, कॉर्पोरेट आणि सोशल सेक्टर, अशा 3 मुख्य एरियामध्ये हा विषय आपल्याकडे थोड्याफार प्रमाणामध्ये आता वापरला जातो. एकंदरीत भारताचा विचार केला तर आपल्याकडच्या समाजामध्ये याची गरज ही पुष्कळच आहे. म्हणजे आपण या तिन्ही भागांचा जर विचार केला, तर यातल्या सर्वच भागांमध्ये आपल्याला नाटकाचा वापर हा अतिशय उत्तम रीतीने करता येतो, जेणेकरून जास्तीत जास्त चांगला परिणाम हा त्यातनं आपल्याला साधता येणं शक्य आहे. पण याच्याबद्दलचा अवेअरनेस आपल्याकडे थोडासा कमी आहे. नाटक म्हटल्यानंतर त्याचा मुख्य जो काही संबंध आहे, हा संबंध परफॉर्मन्सशी सगळ्यात पहिल्यांदा जोडला जातो आणि त्याच्यानंतर मग तो इतर विषयांच्याकडे येतो. म्हणजे ऍक्टिंग आणि डिरेक्शन हे जर 2 विषय सोडले, तर बाकीचे बरेचसे विषय ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे, त्यांना सुद्धा माहिती नसतात. मग त्याच्यामध्ये थिएटर क्रिटिसिझम आहे, त्याच्यामध्ये मेकअप आहे, त्याच्यामध्ये ड्रॅमॅटर्जी सारखा एक इंटरेस्टिंग विषय आहे. त्याच्यामध्ये नेपथ्यासारखा विषय आहे, लाईट डिझायनिंग आहे, प्रोडक्शन मॅनेजमेंट आहे. असे खूप विषय आहेत जे नाटकासाठी गरजेचे आहेत. पण त्याच्या बाबतीत फारसा अवेअरनेस आपल्याकडे अ, अजून खूप प्रमाणात नाहीये. पण गेल्या 5-6 वर्षामध्ये जर बघितलं तर तो बऱ्यापैकी वाढतोय. त्यातलाच एक भाग हा अप्लाइड थिएटरचा असा आहे. याची मूळ सुरुवात कशी झाली असा जर प्रश्न असेल, तर अ, जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग हे होतच असत. म्हणजे आपल्याकडे सुद्धा पूर्वी अ, नाटकाचा वापर हा थोडासा वेगळ्या कारणासाठी हा पहिल्यापासून आहे. हे काही फार नवीन किंवा रॉकेट सायन्स आहे अशातला भाग नाहीये. बादल सरकारांच्या पासून त्यांनी याचा खूप वेगळ्या प्रकारे उपयोग करायला सुरू केला आपल्याकडे आणि त्याच्याही पूर्वी आपल्याला याच्यामध्ये झालेले प्रयोग म्हणून आपल्याला बघायला मिळतात. पण या सगळ्याला एक शैक्षणिक स्वरूप किंवा एक सिस्टमॅटिक स्वरूप आणण्याचं जे काम आहे,
ते साधारणपणे 1980च्या दशकामध्ये झालं, जेव्हा थिएटरच्या म्हणजे ऑडिटोरियमच्या आतमध्ये होणारं नाटक आणि ऑडिटोरियमच्या बाहेर होणारं नाटक, अशा दोन प्रकारे याची वर्गवारी करायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर साधारण 90च्या सुरुवातीला याला अप्लाइड थिएटर असं एक नाव मिळालं, ज्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी येतात. म्हणजे यातल्या ज्या प्रोसेस कुठल्या कुठल्या आहेत त्याच्याबद्दल पण मी याच्यानंतर बोलेन. तर त्या सगळ्याला मिळून त्यांनी थिएटरचं ऍप्लिकेशन म्हणून ते अप्लाइड थिएटर असं एक त्याला नाव दिलं. आणि तिथपासून हे नाव सगळीकडे प्रचलित झालं. युके मध्ये साधारण हे 90च्या सुरुवातीला सुरुवात झाली आणि मग ते जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये पोहोचलं. आता अप्लाइड थिएटर असं म्हणताना ही एक सर्वसमावेशक टर्मिनॉलॉजी म्हणून या शब्दाचा वापर सुरू झाला. पण याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात. म्हणजे याच्यामध्ये थिएटर इन एज्युकेशन, प्रोसेस ड्रामा, फोरम थिएटर, प्लेबॅक थिएटर, त्याच्यानंतर थिएटर फॉर स्पेशल एज्युकेशन नीड, म्हणजे आपल्याकडे जे दिव्यांग किंवा डिफरंटली एबल्ड ज्यांना आपण म्हणतो, त्यांच्यासाठी नाटकाचा कसा वापर करायचा याच्याबद्दलही थोडंसं वेगळं एक सिस्टमॅटिक असं शिक्षण आहे. त्यामुळे त्याही विषयाचा याच्यामध्ये समावेश होतो. स्टोरी टेलिंग सारखा विषय आहे. तर या सर्व गोष्टी या एकत्रितरित्या जेव्हा तुम्हाला ऍड्रेस करायच्या असतात, त्यावेळी त्याला अप्लाइड थिएटर अशी एक कॉमन टर्मिनॉलॉजी वापरली जाते. आणि ही टर्मिनॉलॉजी आता जगभरामध्ये सगळीकडे जास्तीत जास्त मान्यता प्राप्त आहे. भारताचा जर आपण विचार करायचं झालं तर आपल्याकडे सगळ्यांनाच माहिती आहे की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ही दिल्लीमध्ये असणारी नाटकाच्या संदर्भातली भारतातली जर सगळ्यात मोठी मान्यता प्राप्त अशी जर संस्था म्हटलं तर ती एक संस्था आहे. त्याच धर्तीवरती 2013 साली नॅशनल स्कूल ऑफ ड्रामानी त्रिपुरामध्ये एक थिएटर इन एज्युकेशनचं युनिट सुरू केलं, ज्याच्यामध्ये 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स हा त्यांनी सुरू केला. आता नॉर्थ ईस्ट हे त्यांच्यासाठी थोडंसं प्रायोरिटीवरती असल्यामुळे त्या हिशोबाने त्यांनी नॉर्थ ईस्टला त्रिपुराच्या सहयोगाने ते सुरू केलं. तर तिथे थिएटर इन एज्युकेशन मध्ये स्पेशल असं 1 वर्षाचं शिक्षण मुलांना दिलं जातं. भारतभरातनं तिथं मुलं निवडली जातात आणि 1 वर्षाचं ट्रेनिंग त्यांना दिलं जातं. ते जर सोडलं तर आपल्याकडे सिस्टमॅटिक याचं शिक्षण मिळण्याची व्यवस्था ही आतापर्यंत कुठेही नव्हती. गेल्या या कोरोना पॅन्डेमिकच्या काळामध्ये आम्हाला जो काही वेळ मिळाला तो वेळ आम्ही वापरून पुण्यामध्ये अप्लाइड थिएटर इंडिया फाउंडेशन ही एक नॉट फॉर प्रॉफिट अशी एक एज्युकेशन इन्स्टिट्यूट आम्ही सुरू केली, ज्याचं मुख्य काम हे अप्लाइड थिएटरचा प्रचार आणि प्रसार असं आहे. त्यामुळे त्या बाबतीतलं शिक्षण ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपातलं हे काम आम्ही गेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून सुरू केलं. हा भारतातला पहिला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम आहे अप्लाइड थिएटर मधला, जो एप्रिलमध्ये सुरू होतोय. आणि त्या अनुषंगानंच जेव्हा आमचं आणि डॉक्टर काकांचं बोलणं झालं, त्यावेळी ते म्हटले की एकदा या आणि आमच्या सर्व मंडळींना हा विषय काय आहे हे तुम्ही एकदा समजावून सांगा. तर ही माझी एक प्राथमिक विषयाची मांडणी अशी आहे. आणि मला असं वाटतं की याच्यानंतर आपण प्रश्नोत्तराला जास्त वेळ देऊ, कारण प्रश्नोत्तरामध्ये कसं होतं की तुम्ही तुमच्या वैयक्तिक अनुभवातनं वैयक्तिक अंगाने हे प्रश्न विचारत असता आणि त्याच्यामुळे त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिकल उत्तरं ही मला देता येणं शक्य आहे. मी जास्त सांगितलं तर ते फार थिअरॉटिकल होईल, पण जर आपण तुम्ही प्रश्न समोर आणलेत तर जास्तीत जास्त विस्तृतपणे त्याच्यावरती आपल्याला बोलता येईल.
मला असं एक वाटतं की अशा ह्याची तुमचे जे एक्सपिरियन्सेस आहेत वेगवेगळ्या ठिकाणी हे केलेलं, त्याच्यामध्ये व्हॉट रिझल्ट्स यू एक्सपेक्ट आणि ते हे कसं हे करता याच्याबद्दल जरा सांगितलं तर लक्षात येईल की काय काय हे होऊ शकतं किंवा असं. ओके, ओके. मी दोन तीन सेक्टर मधले अनुभव सांगतो. म्हणजे मग त्यातलं वेगळेपण पण आपल्या लक्षात येईल. पुण्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट नावाची एक संस्था आहे, जी वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये हेल्थ आणि मेडिकल या संदर्भातलं काम करते. तर त्यांच्यासोबत आम्ही एक प्रोजेक्ट केला होता. साधारण एक महिन्याभराचा प्रोजेक्ट होता, की ज्याच्यामध्ये आम्ही त्या वस्तीमध्ये राहणाऱ्या मुलांना आम्ही एकत्र केलं आणि त्या मुलांच्या बरोबर आम्ही एक 15 दिवसाचं वर्कशॉप केलं. आता काय या वर्कशॉप मध्ये काय होतं, तर या वर्कशॉप मध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे, जसं म्हटलं तसं की फोरम थिएटर आहे, प्रोसेस ड्रामा आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. आणि त्या संपूर्ण वर्कशॉपचा विषय हा चाइल्ड मॅरेज असा होता, म्हणजे बालविवाह. तर त्या गोष्टी या त्या प्रोसेस मधनं आयडेंटिफाय केल्या. आणि खूप गोष्टी म्हणजे काय, तर मुळात अशा प्रकारचे बालविवाह होण्याची कारण काय असतात, मग त्यातले आर्थिक कारण, सामाजिक कारण, त्याच्यानंतर हे केल्यामुळे ते जे लग्न करणारे दोघ जण आहेत त्यांच्यावरती कशा प्रकारचे परिणाम होतात, मग त्यातले मानसिक परिणाम कसे असतात, आर्थिक परिणाम काय होतात, सामाजिक परिणाम काय होतात, याही गोष्टी. तिसरा आणि फार इंटरेस्टिंग जो आम्हाला मुद्दा वाटला, की याच्यावरचे जे लिगल इम्प्लिकेशन्स आहेत हे सुद्धा त्या मुलांनी या सगळ्या प्रोसेस मध्ये एक्सप्लोर केले. आणि हे एक्सप्लोर करताना ते काही कुठं पुस्तक घेऊन येतात आणि ते कायदे वाचत असतात अशातला भाग नाहीये, पण नाटक करत करत ते ह्या गोष्टी एक्सप्लोर करत जातात. आणि मग त्याच्यामध्ये कोणीतरी पोलिसाचा रोल प्ले करतो, कोणीतरी वकिलाचा रोल प्ले करतो, कोणी जज होतो. म्हणजे आमच्या एका सीन मध्ये एक 5वी 6वीतला मुलगा होता, तो जज झाला होता त्या सगळ्या सीन मध्ये. आणि त्यानं जो निकाल दिला, म्हणजे इथपर्यंत ते नाटकाद्वारे पोचतं की त्याला सुद्धा हे कळलं की बालविवाह होणं हे काही फारशी बरोबर गोष्ट नाही. त्यातले खूप डिटेल त्याला कळले असतील असं नाहीये, पण तो विषय त्याच्यापर्यंत पोहोचणं 5वीतल्या मुलापर्यंत हे अशा प्रकारच्या प्रोसेसद्वारे शक्य होतं. दुसरं मी तुम्हाला उदाहरण देईन कॉर्पोरेट मधलं, कारण कॉर्पोरेट मध्ये आमचं रेग्युलर काम असतं. त्याच्यामुळे कॉर्पोरेट मध्ये एकतर आम्हाला वेळ खूप कमी मिळतो, म्हणजे आम्हाला जास्तीत जास्त 1 दिवस मिळतो आणि त्याच्यात जो काही चमत्कार घडवायचा तो आम्हाला घडवावा लागतो. कारण असं काही 15 दिवस द्या असं आम्ही कॉर्पोरेटला सांगू शकत नाही. पण मग एका दिवसात आम्हाला अगदी पिन पॉइंटली त्यांच्याबरोबर ज्या गोष्टी करता येतात त्यातून काही महत्वाचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते असे की आमच्या ट्रेनिंगच्या आधी साधारणपणे जो तक्रारीचा सूर असतो आपल्या ऑर्गनायझेशन बद्दल, की मी इथं मनापासून आणि भरभरून आणि सगळं करतोय आणि मला मात्र काही किंमत नाही, मला काही मिळत नाही, माझी काही काळजी घेतली जात नाही, हा जो एक सूर असतो त्याला खरं म्हणजे असं ठोस कारण असं काही नसतं, पण बऱ्याचदा कॉमनली हा सूर आम्हाला सगळीकडे दिसतोच. पण जेव्हा आम्ही हे रिपिटेटिव्ह वर्कशॉप करतो त्यावेळी आमच्या लक्षात येतं की हा सूर बदललेला आहे. म्हणजे त्यांची विचार करण्याची जी पद्धती आहे ती बदललेली आहे. दुसरं म्हणजे आपापसातलं जे वागणं असतं, म्हणजे एकाच डिपार्टमेंट मध्ये काम करणारे 4 लोक असतील तर त्या 4 लोकांचं आपापसातलं वागणं याच्यामध्ये ड्रास्टिक फरक पडतो. आणि त्याचं महत्वाचं कारण तुमचं काम एवढ्याच गोष्टी असतात. एकमेकाला माणूस म्हणून ओळखायला लागतं आणि ते ओळखणं हे जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला एकमेकांचे विचार काय आहेत हे कळत जातात, एकमेकांचे कदाचित स्वप्न काय आहेत हे लक्षात येतं, कुठल्या आवडीनिवडी आहेत, कुठले छंद. माझ्या एका वर्कशॉप मध्ये पुण्यामधली एक मोठी कंपनी आहे, एका डिपार्टमेंटला काम करणारे 2 लोक होते जे जवळजवळ 8 वर्ष एकत्र काम करत होते.
आणि दोघांनाही हे माहिती नव्हतं की दोघांना म्युझिकची आवड आहे. हा, हं, म्हणजे आपल्या वैयक्तिक आयुष्यात चालू होतं, हं, पण दोघांनाही माहिती नव्हतं. जेव्हा त्या वर्कशॉपमध्ये हे एक्सप्लोर झालं आणि त्याच्यानंतर महिन्याभरानंतर ते जेव्हा परत आले, हं. तेव्हा त्या दोघांच्या वागण्यामध्ये जो काही बदल होता तो अत्यंत आमूलाग्र बदल होता. ते हा एक Obvious. छोटासा पॉइंट सुद्धा कधी कधी कारणीभूत ठरतो खूप मोठ्या गोष्टी घडवण्यासाठी. आणि अशा खूप गोष्टी या प्रकारच्या प्रोसेसमध्ये एक्सप्लोर होत असतात. हं. पण मग त्या एक दिवसामध्ये तुम्ही त्यांच्याकडनं काही एक नाटक करून घेता इम्प्रोव्हायझेशन टाईप, की तुम्ही त्यांच्याकडनं विचार फक्त समजून घेऊन त्याचं प्रेझेंटेशन किंवा कसं करता? त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत म्हणजे या प्रोसेसमध्ये. एक त्याच्यामध्ये आपण काहीतरी नाटक बसवणे एखाद्या विषयावरती हं, आणि ते त्या ठिकाणी जाऊन सादर करणे, हा हं, एक भाग आहे ज्याला ड्रामा बेस फॅसिलिटेशन असं आपण म्हणतो. हं, आणि दुसरा जो प्रकार आहे हा फॅसिलिटेशन बेस्ड असा आहे, जो आम्ही जास्त करून कॉर्पोरेटमध्ये वापरतो. हं, तर त्याच्यामध्ये मी किंवा माझ्याकडे काम करणारे जे बाकीचे लोक आहेत, हं. त्यातला कोणीतरी एखादाच तिथे जातो आणि तिथं ट्रेनिंगला आलेली जी 20-25 लोक आहेत, त्यांना आम्ही या सगळ्या प्रोसेसचा भाग बनवतो. हां. म्हणजे साधारणपणे एक दिवसाचं जे वर्कशॉप आहे, हं, हे 4 भागांमध्ये डिवाइड केलेलं असतं. सगळ्यात पहिल्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे थिएटर गेम्स आणि एक्सरसाइज हं. हे घेतलेले असतात, की ज्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी थिएटर, ऑडिटोरियम हे आतल्या बाजूने सुद्धा कधी बघितलेलं नसतं. इतका त्यांचा थिएटरशी संबंध असतो. हं, त्यामुळे जेव्हा जेव्हा ते अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करतात, हं. त्यावेळी त्यांना ते जे नाविन्य आहे, हे एक खूप एनर्जी देऊन जातं. हां, आणि मग त्यांचा ट्रेनिंग मधला इंटरेस्ट वाढतो. म्हणजे आमच्यात सगळ्यात मोठं आमचं चॅलेंज जेव्हा मी कॉर्पोरेटला काम करतो, हां, तो म्हणजे पहिल्या 15 मिनिटामध्ये हं. आम्ही जर का त्या रूम मध्ये एक्साइटमेंट निर्माण केली, हां. तरच आमचा दिवस बरा जातो. कारण बरोबर. ट्रेनिंगला येताना हं. म्हणजे येणारे लोक 90% अनुत्साह घेऊनच आलेले असतात, बरोबर. हां, हां. त्यामुळे पहिली 15-20 मिनिटं ही आमच्यासाठी फार महत्वाची असतात. त्याच्यामध्ये आम्ही तो इंटरेस्ट जनरेट करण्याचं काम करतो. हां. त्याच्यानंतरचे जे 2 सेशन आहेत, त्याच्यामध्ये मेनली ज्या इश्यूवरती काम करायचंय, मग लीडरशिप स्किल असेल, कम्युनिकेशन असेल, अँगर मॅनेजमेंट आहे, हं. वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्ट स्किल्स आहेत. तर त्याच्यावरती पुढचे 2 सेशन हे होतात. आणि हं. शेवटचा एक सेशन हे आम्ही फीडबॅकसाठी वापरतो. आणि हा फीडबॅक सुद्धा वेगवेगळ्या म्हणजे थिएट्रिकल पद्धतीचा असतो. म्हणजे हां, आमच्याकडे त्याला एक मेजरमेंट टेप असा एक गेम आहे, हां. की ज्याच्यामध्ये ही जी भिंत आहे माझ्या लेफ्ट साइडची, हं, त्याचा नंबर 0 असतो. हं. माझ्या राईट साइडची आहे, त्याचा नंबर 10 असतो, 10. हां, आणि आम्ही त्यांना 10 प्रश्न विचारतो. हां, हां. तर त्या 0 to 10 च्या स्केलवरती त्यांना जे वाटेल नंबरवरती जाऊन त्यांना उभं राहायचं असतं. त्यांना फार फीडबॅक लिहून घेणे वगैरे असं काही हां, करत नाही. पण ते फीडबॅक घेण्याची सिस्टीम सुद्धा ही थोडीशी ड्रामॅटिक अशी हां, केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे डिस्कशन्स असतात. छोट्या ग्रुपमध्ये म्हणजे 20 लोकांचा ग्रुप असेल, तर हां, आम्ही 4-4 लोकांचे 5 ग्रुप करून त्यांना काही टास्क देतो. मग हां, त्याच्यामध्ये जेव्हा एक ग्रुप परफॉर्म करतो, हां. त्यावेळी बाकीचे 16 लोक हे त्याचा ऑडियन्स होतात. बरोबर. आणि मग ऑडियन्सचा काही फीडबॅक येतो, त्यांचे काही सजेशन येतात. मग ते रिवर्क करतात. मग त्याच्यामध्ये लक्षात येतं त्यांना, की मी जेव्हा एखादा सुपरवायझर म्हणून हां, मी कायम असं त्रास करून घेत असतो, की अरे सगळं मीच जबाबदारी आहे, मीच करतो आणि मला काही किंमत नाही. पण जेव्हा तो दुसऱ्या रोलमध्ये जातो, हां. त्यावेळी त्याला लक्षात येतं, की अरे नाही, परिस्थिती अशी नाहीये. हं. मला प्रॉब्लेम आहे तसे त्याला त्याला सुद्धा प्रॉब्लेम आहेत. आणि हां, जशा चांगल्या गोष्टी माझ्याकडे आहेत, तशा चांगल्या गोष्टी त्याच्याकडे पण आहेत. हां. त्यामुळं एक एम्पॅथी ज्याला आपण म्हणतो, हं. तो एक मोठा फॅक्टर याच्यामध्ये डेव्हलप होतो. बरोबर. अशा अशा प्रकारे ती प्रोसेस चालू राहते. हां. नाही छान.
एक दिवसात असं सगळं होतं म्हणजे खरंच क्रेडिटेबल. हो. आडावतकर तुम्हाला काही बोलायचं होतं का? नाही, मला विचारायचं, तुम्हीच बोललात की एक्सपिरियन्स सांगितले असते, हे अमुक हा अमुक पद्धतीनंच करायचं, हे कसं काय ठरवलं जातं? आता म्हणजे बालविवाह याच्यावरच घ्यावं, आधी काही चाचपणी केली तो जाते का? तो थोडासा इंडस्ट्री, एक मिनिट, इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठे हा तुम्ही बरं जातात तर त्याची आधी काही चाचपणी केली जाते का? हा, सांगतो. जसं तुम्ही म्हणालात तसं कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जायच्या आधी काही बेसिक माहिती आम्ही त्यांच्याकडनं घेतो. म्हणजे एक म्हणजे बऱ्याचशा इंडस्ट्रीमध्ये TNA नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे ज्याला ट्रेनिंग नीड अनालिसिस असं म्हणतात. म्हणजे तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर डॉक्टर तुम्हाला तपासतात आणि सांगतात की हे ब्लड रिपोर्ट करून आणा, आणि मग ते रिपोर्ट बघून तुम्हाला सांगतात. बरोबर. तशा पद्धतीने हे ट्रेनिंग नीड अनालिसिस असतं, की ज्याच्यामध्ये लक्षात येतं की कुठल्या डिपार्टमेंटला कुठल्या प्रकारच्या ट्रेनिंगची गरज आहे. हम्म. म्हणजे बर सगळ्याच डिपार्टमेंटला काही लिडरशिपची गरज नसते. बर सगळ्याच डिपार्टमेंटला सरसकट कम्युनिकेशन स्किलची गरज नसते. तर त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला काही ठराविक ट्रेनिंगची गरज असते. ती पहिल्यांदा ते आयडेंटिफाय करतात, आणि त्याच्यानंतर आम्ही बेसिक पार्टिसिपंट्स प्रोफाईल, म्हणजे त्यांची नावं, त्यांचं शिक्षण, त्यांनी त्या इंडस्ट्रीमध्ये किती काळ काम केलेलं आहे, आणि जेव्हा हे TNA करतो त्यावेळी त्यांचे स्ट्रेंथ्स आणि वीकनेसेस आयडेंटिफाय केले जातात. हम्म, तर हा चार्ट आम्ही मागवून घेतो. तो अच्छा, हा, चार्ट बघितल्यानंतर एक साधारण तो ऍव्हरेज ग्रुप कसा आहे, म्हणजे त्याचा आपण एक लसावी काढला तर आपल्याला लक्षात येतं की हा ऍव्हरेज ग्रुप असा आहे. मग त्या ऍव्हरेजला आम्ही सेंटर पॉइंट ठेवून काही प्रोसेस त्याच्या खाली आणि काही प्रोसेस त्याच्या वर, असा त्या प्रोसेसचा ग्राफ आम्ही डिफाईन करतो. त्या प्रत्येक वर्कशॉप जेव्हा आम्ही करतो, त्या प्रत्येक वर्कशॉपचं सेशन प्लॅन केलेलं असतं पूर्ण दिवसाचं, की त्याच्यामध्ये मुख्य विषय असेल तर त्याला आपण उपविषय त्यांचे काय काय असणार आहेत, त्यासाठी कुठली प्रोसेस आपण वापरणार, आणि त्याच्यामध्ये येणारा जो परिणाम आहे तो काय असणार आहे, असं आपण पूर्ण त्याचा सेशन प्लॅन केला जातो. तो त्या इंडस्ट्री बरोबर शेअर केला जातो. बर, म्हणजे तिथे जो HR किंवा हा, जो हेड असेल तो ते सगळं बघतो. त्याला जर असं काही वाटलं की याच्यामध्ये काही चेंज करावा लागेल किंवा ते आम्हाला काही गोष्टी सजेस्ट करतात, त्याप्रमाणे त्याच्यात चेंजेस केले जातात आणि मगच तो एक्झिक्यूट केला जातो. अशी ती प्रोसेस आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये थोड्या अडचणी येतात, थोडं जास्त होमवर्क करावं लागतं. पण आता मला म्हणजे सेशन प्लॅन करायला किंवा त्यांच्या नीड आयडेंटिफाय कुठली प्रोसेस वापरायची हे ठरवायला फार वेळ लागत नाही. बर. संदीप सावंत, तुम्हाला काही विचारायचं होतं वाटतं? हा सर, मला एक विचारायचं आहे की एज्युकेशन फील्ड मध्ये आता जे करायचं काम असेल तर स्टुडंट बरोबर करायचं की टीचर्स लोकांबरोबर ते करावं लागेल? नाही, दोन्ही ते आहे. कसं? हा, दोन्ही आहे. त्याच्यामध्ये स्टुडंटसाठी वेगळ्या प्रकारे केलं जातं, आणि टीचरसाठी जे अच्छा, आम्ही करतो त्याला टीचर ट्रेनिंग प्रोग्राम असं म्हणतात. त्याच्यामध्ये ओके, आम्ही शिक्षकांना हे शिकवतो की तुम्ही हम्म, छोट्या छोट्या गोष्टी, नाटकाच्या हम्म, याच्या किंवा ड्रामॅटिक एलिमेंट ज्याला आपण म्हणतो, या तुम्ही तुमच्या शिक्षणात कसं वापरू शकता. पण जेव्हा आपण विद्यार्थ्यांच्या बरोबर काम करतो त्यावेळी त्यांना आपण कुठलीही प्रोसेस शिकवण्याचं काम करत नाही, हम्म, तर डायरेक्टली त्या प्रोसेसचे जे फायदे त्यांना मिळायला पाहिजेत ते फायदे त्यांना देण्याचं काम हे आपण करतो. हे उदाहरणार्थ आम्ही नाटकाचा वापर हा लँग्वेज शिकवण्यासाठी करतो. म्हणजे इंग्रजी भाषा असेल किंवा अजून कुठली असेल, तर त्याच्यामध्ये हे वेगवेगळे उपक्रम केल्यानंतर त्यांचं भाषेचं ज्ञान वाढणे हा त्यातला अल्टिमेट अपेक्षित रिझल्ट असतो. म्हणजे मुलांना तुम्ही कुठली प्रोसेस केली आणि त्याला काय म्हणतात हे कळणं काही फारसं अपेक्षित नसतं, पण शिक्षकांनाही माहिती असणं महत्वाचं आहे. त्यामुळे बरोबर. शिक्षकांना आम्ही शिकवतो आणि मुलांच्याकडनं आम्ही करून घेतो. ओके, थँक्यू. अशोक सर. हा, अशोक कुमार.
मगाशी सरांनी जो उल्लेख केला की 2 माणसं किंवा अनेक माणसं वर्षानुवर्षे बरोबर काम करतात, पण त्यांच्या फॅमिली विषयी किंवा एकमेकांविषयी काही माहिती नसतं. म्हणजे आता एखादी माणूस कलाकार आहे, एकाला गायन जमतं, एकाला लिखाण जमतं, पण ज्या वेळेला असे उपयोजित खऱ्या अर्थाने नाटक ज्यावेळेला म्हणजे हे जे तुमचा वर्कशॉप चालेल त्यावेळेला निश्चित फरक पडेल. त्याला कारण हे नाटक हे आयुष्यातल्या कुठल्याही टप्प्यावर किती आवश्यक आहे हे उपयोजित थिएटरने आज कळलं मला. बरोबर बरोबर. नाही, नाटकाची एक फार इंटरेस्टिंग परिभाषा अशी आहे. मी मध्यंतरी एका आम्ही काही शिक्षणातले लोक जेव्हा चर्चा करत होतो तर त्यावेळी मी हे मत मांडलं होतं आणि त्यांना फार म्हणजे खूप लोकांना ते काही रुचलं नाही. तर मी असं म्हणलं की नाटक ही कला नाहीच आहे. हा, नाटक ही कला नव्हे, तर नाटक हे सगळ्या कलांचं एक मिश्रण आहे. क्या बात आहे. बरोबर. म्हणजे आपल्याकडे जसं फ्रूट सॅलड असतं ना, तर फ्रूट सॅलड मध्ये स्वतःच काहीच नाहीये ना, पण ते उत्तम आहे. त्यातलं प्रत्येक फळ तुम्हाला वेगळं काढता येतं, त्यातलं व्हॅनिला एसेन्स वेगळा काढता येतो, त्यातलं दूध वेगळं काढता येतं, साखर वेगळी काढता येते. तसं नाटकाचं आहे. नाटकात असणारा प्रत्येक एलिमेंट हा तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे वापरू शकता इंडिपेंडेंटली. म्हणजे तुम्ही मेकअप मन असाल तर तुम्ही फक्त नाटकातच असायला पाहिजे असं नाही. तुम्ही अगदी लग्नाचे ब्रायडल मेकअप सुद्धा करू शकता. तुम्ही नेपथ्य करत असाल तर तुम्ही फक्त नाटकातच करायला पाहिजे असं नाही. तुम्ही अभिनय करत असाल तर तुम्ही फक्त नाटकात करायला पाहिजे असं नाही, तो कुठेही करता येतो. आणि त्याच्यामुळे माझं वैयक्तिक मत असं आहे की नाटक इज अ कल्मिनेशन ऑफ ऑल दिस आर्ट्स. ते सगळ्या आर्टला एकत्र जोडणार असं हे आहे. तर त्याच्यामुळे हा काही चर्चेचा विषय, तो काही सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे असं नाही, पण अशा वेगवेगळ्या गोष्टी अशा निघत असतात यातनं. कधी ते इंटरेस्टिंग वाटतात, कधी ते आवडत नाहीत लोकांना, पण ठीक आहे, चालत आहे. नाही खरं आहे. त्याच्यामध्ये नाटक करण्यासाठी सगळ्याच कला काहीतरी निदान इंट्रोडक्टरी लेवलला माहिती असायलाच लागतात, तरच नाटक चांगलं होतं. बरोबर बरोबर. हे नाही. हा, याच्यात आता तुम्ही म्हंटलात त्याला धरून मी सांगतो की याच्यातला अजून एक इंटरेस्टिंग मुद्दा असा आहे की अप्लाइड थिएटर तुम्हाला शिकायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला नाटक यायला पाहिजे असं अजिबात नाहीये. बरोबर. हा, म्हणजे तुम्ही पूर्वी कधीही नाटक केलेलं नसेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाइड थिएटर मध्ये चांगलं काम करू शकता. आणि याचं महत्वाचं कारण असं की अप्लाइड थिएटर मध्ये परफॉर्मन्स हा फॅक्टर नाहीच आहे. म्हणजे परफॉर्मन्स वरती आपण कुठलीही प्रोसेस ही जज करत नाही, त्याचे परिणाम ठरवत नाही. बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला कधी परफॉर्म करायचं नाहीये किंवा केलं तरी तो तुमच्या वर्कशॉपचा भाग आहे. त्यामुळे तुला नाटक किती चांगलं येतं, तुझा आवाज किती चांगला आहे, तुला डान्स येतो का नाही, हा कुठलाही प्रश्न आपल्याला पडत नाही. त्यांचा काही संबंध नाही. आता माझ्याकडे एक स्टुडंट आहेत जे एप्रिलच्या बॅचला येत आहेत, तर त्यांचं बायोलॉजी मध्ये PhD झालंय, पण त्यांना अप्लाइड थिएटर मध्ये करिअर करायचंय आणि ते करू शकतात. चांगलंय. नाही, मला एक म्हणजे वेगळं हे आठवलं की प्रसाद वनारसे पहिल्यांदा जेव्हा आमच्याकडे आले आणि त्यांनी हे घेतलं, शिबिर घेतलं, त्या शिबिरामध्ये सांगताना त्यांनी पहिल्यांदा तेच सांगितलं की नाटक दोन मुद्दे त्यांचे होते. एक, नाटक शिकवता येत नाही, शिकता मात्र येतं. आणि दुसरं, तुम्ही आधी चांगला माणूस व्हा की आपोआप तुमचे चांगलं नाटक करता येईल. तर हा जो विषय आहे तोच याच्यातला आहे. माणूस म्हणून तुम्ही किती समृद्ध होता त्या शिबिरातनं असेल किंवा तुम्ही घेत असलेल्या ट्रेनिंग वर्कशॉप मधनं असेल, ते खरं हे आहे. माणूस म्हणून तुम्ही समृद्ध झालात की आपोआप तुमचा संवादही सुधारतो, एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन सुधारतो, आनंदी समाधानी आयुष्य जगायला शिकायला मिळतं. तो खरा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. पण ते अनेक जणांना आपणहून समजत नाही. असं काही ट्रेनिंग दिलं की मग गोष्टी आठवतात. बरोबर. चला, खूप छान. तुमचा खरं म्हणजे नाही, काही विचारायचं असेल. हा, अगदी अजून एक 10 मिनिटं आता काय
आता कसं झालं, दोन लेव्हलवर आपलं बोलणं झालं की नाटक शिकलेल्यांनी स्वतःच्या आयुष्यात कसं उभं राहण्यासाठी याच्यासाठी असणारं नाटक अलग, हा. की जे म्हटलं की तुम्हाला मेकअप करता येते, तुम्ही इकडं तुमचे वेज फाइंड करू शकतात किंवा काय दुसरं नेपथ्यवाल्यांना वगैरे काय, ही गोष्ट अलग. आणि माझे प्रॉब्लेम्स आहेत ते नाटकाच्या माध्यमातून, माझे म्हणजे कुठल्याही इंडस्ट्री मधले किंवा शिक्षकाचे, शाळेचे, जे काही आपल्या कौटुंबिक जे काही असतील ते मी नाटकाच्या माध्यमातून कसे सोडवी, असं दोन्ही स्तरांवर आपली आत्ताचं बोलणं झालं असं माझं मत आहे. बरोबर खरंच आहे. बरोबर. त्यातलं जे दुसरा भाग तुम्ही सांगितलात तो तो अप्लाइड थिएटर किंवा हा, उपयोजित रंगभूमी असं हा. तो दुसरा भाग आहे. अगदी बरोबर. त्याच्यामुळे थोडीशी नेमकं काय असं गल्लत व्हायला नको म्हणून मी हा मुद्दा उपस्थित केला. नाही नाही, अगदी आणि ज्या वेळेला आपण म्हणतो की ज्याला काही नाटकाशी संबंधात नाही तो सुद्धा आपल्या थिएटर मधनं कामं करू शकतो, आणि ज्याने नाटक शिकलाय त्याची गोष्ट अलगच आहे, हे स्पष्ट करायचं होतं म्हणून, किंवा असं मला वाटलं म्हणून मी हे बोललो. असं. येस. संदीप सर. आता अशोक अडवतकर बोलत होते. नाही नाही, संदीप सरांनी हात वर केलाय. नाही, बरोबर मला हे दिसत नाहीये. संदीप सावंत. संदीप सावंत. हॅलो सर. हा बोला. हॅलो. हा सर, बोला. या संदर्भातलं जे ट्रेनिंग वगैरे आहेत ते आपण महाराष्ट्रभर कंडक्ट करता की कसं करावं लागेल? कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कसं आपल्याला काय करायचं असेल तर या संदर्भात शिक्षण किंवा आपण ट्रेनिंग अरेंज करायचे असतील, शिबिर अरेंज करायचे असतील तर कसं मी प्रोसेस एक काय काम त्याची? करतो. मी यांच्या काकांच्याकडे माहिती पाठवून देतो. ते तुम्हाला, तुमचा ग्रुप आहे का कसं आहे? नाही, आपले व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहेत आणि त्या ग्रुप्सवर आपण ही सगळी माहिती देऊया. आता सुद्धा मी म्हणतोय की ते जे काही नंबर आहे आपण एक करूया या बाबतीत. हा, त्यांची जी संस्था आहे आमची वेबसाईट पाठवलेली आहे. हा, बरोबर. चॅट वरती वेबसाईट पाठवलेली आहे, appliedtheatreindia.com म्हणून, किंवा माझा नंबरही पाठवतोय. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मग माहिती मी देईल. म्हणजे कदाचित सगळेच त्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये नसतील, बाहेरचेही असतील. अजून काही प्रश्न असतील तर आपण बोलू शकतो. आता अर्थात आता जे काही झालं हे सगळं आपण रेकॉर्ड केलेलंच आहे आणि आपल्या YouTube चॅनलवर ते असणार आहे. आणि तिथे सुद्धा आपण बघू, सी टू इट की ते हा नंबर 9423981311 हा कौस्तुभ बंकापुरे सरांचा नंबर आहे. आणि www.appliedtheatreindia.com ही त्यांची वेबसाईट आहे. तर ही आपण तिथेही परत डिस्प्ले होईल असं बघूया. आणि अर्थात कुणालाही जरी या सगळ्या संदर्भात काही विचारायचं असेल तर माझ्याशी बोललं तरी चालेल. रंगगंधच्या कुठल्याही ग्रुपवर टाकलं, फेसबुक पेजवर टाकलं तरीही चालेल. ही माहिती निश्चित आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू. आणि अशा तऱ्हेची शिबिरं किंवा हे घ्यायचं असेल तर निश्चित घेता येईल.